कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी MSPच्या खाली दर गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं। याबाबत जवळजवळ आतापर्यंत 46 लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे 2000 कोटी रुपयाचे प्रस्ताव, हे पैसे 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे। तरी आणखीन जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडीपीडी कडनं त्यांची KYC आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे। तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या 4 दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5000 रुपये कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंतची वाट 20 तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा KYC आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी 5000 रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे।